आवाज मानदेशाचा। सातारा पंढरपूर महामार्गावरील म्हसवड नगरपालिकेच्या हद्दीत वारंवार होणाऱ्या भीषण अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत असून अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत। या अपघातांना आळा बसावा यासाठी नगरसेवक विजय धट यांनी आक्रमक भूमिका घेत रस्ते विकास महामंडळाकडे पालिका हद्दीत रमलर उभारण्याची तसेच वेग मर्यादा दर्शवणारे फलक बसवण्याची मागणी केली आहे। यासाठी धट यांनी शिष्टमंडळासह थेट विभागीय कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके आणि दीपाली पोद्दार यांच्यासह सविस्तर चर्चा केली। म्हसवड शहर हद्दीत आजवर सुमारे 40 जणांचा अपघातात मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेत। या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानुसार शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर तातडीने रमलर उभारावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी मायनी चौक, शिंगणापूर चौक, एसटी बस स्थानक चौक, चांदणी चौक, सरकारी दवाखाना चौक, माळशिरस चौक, मेरी माता विद्यालय परिसर, शिक्षक कॉलनी तसेच रथमार्ग बायपास रोड येथे रमलर आणि स्पीड लिमिटचे दिशादर्शक फलक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीवर कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके आणि दीपाली पोद्दार यांनी सकारात्मक भूमिका घेत पालिकेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। नगरसेवक विजय धट आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही या कामासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली असून रस्ते विकास महामंडळाने तातडीने पाहणी करून कामास सुरुवात करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। या शिष्टमंडळात जयंत ढाले, महेश गायकवाड, निशांत पिसे आणि पालिका अभियंता चैतन्य देशमाने आदींचा समावेश होता। महामंडळाच्या पुणे कार्यालयात आपण भेट दिली व म्हसवड पालिका हद्दीसाठी काही उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत। या संदर्भात आपण त्यांना एक निवेदन पण दिले। नेमकी काय मागणी आपण या विभागाकडे केलेली आहे? म्हसवड शहर व म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होत असलेले ॲक्सिडेंट आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणारे व कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या लोकांची संख्या आपण म्हसवड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मागवून घेतली। तर ती संख्या रस्त्याचं काम चालू झाल्यापासून आज तागायत 40 मयत आणि शेकडो लोक अपघाताने कायमस्वरूपी अपंग झालेले अशी माहिती आम्हाला मिळाली। मध्यंतरीच्या काळामध्ये एक म्हसवडच्या आपल्या धुळदेव या ठिकाणी एक मोठा ॲक्सिडेंट होऊन त्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 लोक मयत झाली। ती बातमी ज्यावेळेस समजली त्यावेळी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी व या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी मुंबई मंत्रालय या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बैठक लावून त्यांना कडक शब्दामध्ये सूचना दिलेल्या होत्या आणि हे रस्त्याचं काम पूर्ण करून हे होत असलेले वारंवार ॲक्सिडेंट थांबायला पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या व संबंधित ठेकेदार व संबंधित लोकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशाही सूचना दिलेल्या होत्या आणि त्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे। आज धुळदेव या ठिकाणी काम त्यावेळी सुरू झालं होतं, मध्यंतरी काही कारणास्तव ते काम बंद झालं आणि आत्ताच आपण पहिले मागच्या 1-2 आठवड्यापूर्वी आपल्याच म्हसवड नगर परिषदेचे ठेकेदार असलेले राकेश तिवाटणे हेही त्याच ॲक्सिडेंटला बळी पडून त्यांचाही मृत्यू या ठिकाणी झाला। त्यावेळी म्हसवडमधून बराच उद्रेक निर्माण झाला। त्याचा राग किंवा त्याची चीड आम्हालाही होती। त्यासाठीच आम्ही ठरवून रस्ते विकास महामंडळाचे विभागीय कार्यकारी अभियंता सो घोडके मॅडम व सो पोद्दार मॅडम यांना आज भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली की हे जे कामं थांबलेले आहेत, मग धुळदेवचा पुलाचं काम तसंच म्हसवडमध्ये रथमार्गाच्या तिथलं जे काम राहिलेलं आहे म्हणजे जो रथमार्गाकडे रस्ता वळतो आहे ते काम पूर्ण करून द्यावं। तसंच आपल्या पंढरपूर नाका म्हणजे मारुतीच्या मंदिरापासून सिद्धनाथाच्या मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तेही काम जे अर्धवट राहिलेलं आहे किंवा डायरेक्ट उतार आहे ते काम स्लोप देऊन जे काही काम राहिलेलं आहे ते काम पूर्ण करावं। तसंच बसस्टँडच्या तिथली तशीच परिस्थिती आहे। नगरपालिकेकडे येणाऱ्या रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावं अशी आपण त्यांना मागणी केली। तसेच ॲक्सिडेंट होण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की रस्ता चांगला झाल्यामुळं भरधाव वेगाने येणारे वाहनं आणि त्याच्यावरती वाहन चालकाचा सुटणारा कंट्रोल यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत। तर त्यासाठी त्याला स्पीड लिमिट असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण स्पीड ब्रेकरची तर मागणी करू शकत नाही, कारण माननीय उच्च न्यायालयाने स्पीड ब्रेकरवरती मुख्य हायवे जे आहेत, नॅशनल हायवे जे आहेत, त्या नॅशनल हायवेना स्पीड ब्रेकर्सचा बंदी घातलेली आहे
तर आपण स्पीड ब्रेकरऐवजी रंबलर्स म्हणजे पांढरे पट्टे जे जाड 10 mm पर्यंतचे पट्टे असतात ते अधिकाधिक प्रमाणात पट्टे ओढून जेणेकरून स्पीड त्याचं वाहनांचे स्पीड कमी होईल आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होईल अशा काही सूचना आपण त्या अधिकाऱ्यांना केल्यावर आणि त्या सूचना त्या सर्व त्यांनी मान्य केल्या आणि येत्या आठवड्यामध्ये त्यांचं एक ते अधिकारी व म्हसवड नगरपालिका किंवा म्हसवड नगरपालिकेच्या म्हसवड शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक यांना सर्वांना घेऊन जिथे जिथे ॲक्सिडेंट होत आहेत तिथे तिथे उपाययोजना मग ते साईनबोर्ड असतील ते रंबलर्स असतील किंवा आणखी काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भात आपण येत्या आठवड्यामध्ये उपाययोजनेला सुरुवात करू असं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि राहिलेली कामं आमच्यासमोर त्यांनी जे जबाबदार लोक आहेत त्या लोकांना बोलावून कामं त्वरित चालू करून ते कामं संपवण्याच्या सूचना आमच्यासमोर दिलेल्या आहेत ते कामं लवकरात लवकर संपतील अशी अपेक्षा आहे. मान चौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.